बाळांनो, या अगोदर आपण ॲ आणि अ मात्रा दिलेल्या शब्दांचं वाचन केलं. आज आपल्याला मी एक चित्र दाखवणार आहे. हे चित्र कशाचं आहे तुम्ही ओळखायचं. कशाचं? काय आहे? ओठ. काय आहे? ओठ. ओठ सर्वांना आहे. कुठे दाखवा मला. याला काय म्हणायचं? ओठ. आता हे ओठ कसं लिहितात ते पहा फळ्यावर. ओ ओ ओ म्हणायचं बाळा. ओ ठ. काय आहे? ओठ. वाचता कोणाला येतंय? प्रांजल वाच बर बाळा. ओ ठ. काय वाच? हो. अरे तुम्ही हो म्हणायलात. हो कोणता असतो माहितीये का तुम्हाला? मी शिकवलं होतं बघा अगोदर. ह हत्तीचा. हो का हे हा हला ओची मात्रा दिल्यानंतर हो होतो. हा काय आहे? ओ. काय म्हणायचं याला? ओ. बोल आता. ठ. हा आणि ट हा ट नाहीये. ट असा असतो ना टरबूज मधला आपण शिकलो ना. हा ट आहे. हा काय आहे? ठ. बोला आता. ओ ठ. काय आहे? ठ. ओठ. सिट डाऊन. सृष्टी हे काय बर सांग बर. काय आहे? काय आहे? ओ. सिट डाऊन. हे काय बेळा? ठ. काय आहे? ठ. आता आपण शिकलोत बघा. ई आ आ अ दोन पद्धतीने लिहितात ना. त्याच पद्धतीनं ओ सुद्धा दोन पद्धतीने लिहितात. असं पण ओ लिहितात. आणखी ओ कसा लिहितात पहा. याला पण काय म्हणायचंय? ओ. हे पण काय आहे? ओ. हे पण काय आहे? ओ. आता ह्या ओची ना ह्या ठ सोबत मैत्री झाली, दोस्ती झाली. हा मैत्री झाल्यानंतर हा ओ कोणाजवळ जातो? ठ जवळ जातो. कोणाजवळ जातो? ठ जवळ. ठ जवळ गेल्यानंतर ठच्या आवाजात बदल होतो ना. ठ सोबत ओची मैत्री झाल्यानंतर ठच्या आवाजात काय बदल झाला? काय झाला? ठो. काय झाला? ठो. याला काय म्हणायचं? ठो. आता ह्या ग सोबत जर दोस्ती झाली ओची तर ग च्या आवाजात काय होईल बाळांनो? काय होईल? गो. आणि आता हा शब्द बघा बरं. आता हे बघा. ह्या क सोबत दोस्ती झाल्यानंतर काय होईल? काय झाला? हो. आता ह्याच्या सोबत जर दोस्ती झाली आपली आता हा शब्द वाचा बरं. काय होईल? काय आहे? झोप. आता हा शब्द कोणाला वाचता येईल? श्रद्धा. श्रद्धा वाच बाळा. वाच. बरोबर. आता हे पुढचं पुढचं तू वाचते. वाच. बे आहे का बाळा? बला कोणाची मात्रा दिली आहे? ओची दिली ना. मग काय होईल? हा मग वाचा तर. हा वाचा मग. गोपाल. गोपाल बोर. हा सांग. बरोबर आहे. वाच. जोरात बोल. का तू पूर्ण वाच आता. व्हेरी गुड. आलं वाचता. ओची मात्रेची ओळख झाली. जरा तुम्ही काय करायचं? 2 लाईनची वही काढायची आणि जेवढे मी मुळाक्षरे शिकवलेले आहेत तेवढे मुळाक्षरे लिहायची. पण प्रत्येकाला कोणाची मात्रा द्यायची? ओची मात्रा द्यायची. ओची मात्रा देऊन पण लिहायचं कसं बाळांनो? वाचत वाचत.